नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नितेश एज्युकेशन फर्ममध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थव्यवस्था, इकॉनॉमीच्या चलनवाढ, भाववाढ किंवा किंमत वाढ या टॉपिकमधील एमपीएससी परीक्षेत विचारलेले सर्व प्रश्न आपण बघणार आहोत। चला सुरुवात करू आजचा व्हिडिओ। पहिला क्वेश्चन, खालीलपैकी किंमत वाढीस कोणते एक कारण नाही विचारलंय। तुमचे ऑप्शन आहे तुटीचा अर्थबळणा, लोकसंख्या वाढ, बेरोजगारीत वाढ किंवा प्रशासकीय खर्चात वाढ। तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, बेरोजगारीत वाढ। आता काय विचारले, खालीलपैकी किंमत वाढीस कोणतेही कारण नाही। या घटकातील 4 मध्ये असला ऑप्शन बघायचे की ज्यामुळे किंमत वाढ होत नाही। तर ऑप्शन सी आहे बेरोजगारीत वाढ। आता समजा बेरोजगारीत वाढ झाली की लोकांकडे जो पैसा आहे, पैसा कमी होईल। पैसा कमी झाली की जी किंमत वाढ आहे ती कमी होईल। त्याला चलनवाढ आपण म्हणू, चलनवाढ कमी होईल। पैसा कमी झाला, चलनवाढ कमी होईल। बेरोजगारीत म्हणून किंमत वाढ होत नाही। आता बघा, किंमत वाढीची जी 2 कारणे आहेत त्यापैकी मुख्य दोन कारण तुम्हाला सांगतो। मुख्य कारण आहे एक तर मागणी वाढणे। जर गुड्स किंवा सर्व्हिस, वस्तू आणि सेवेची जर मागणी वाढली की मागणी वाढली की किंमत वाढते, हे लक्षात ठेवायचे। मागणी वाढली की किंमत वाढते। आणि दुसरा कारण जो आहे तो पुरवठा। जर समजा कुठल्या पण गुड्स आणि सर्व्हिसची किंवा वस्तू आणि सेवेची पुरवठा कमी झाला तर मागणी, जी किंमत आहे ती वाढते, हे लक्षात ठेवायचे। मागणी वाढली की किंमत वाढते, पुरवठा कमी झाला की किंमत वाढते, हे लक्षात ठेवायचे। जी किंमत वाढीस काही कारण आहे दोन, एक मागणीजन्य आणि पुरवठाजन्य। आपण यासाठी एक स्लाइड मध्ये बघू कुठले कुठले कारण आहे। मागणीजन्य कारणामध्ये काय काय आहे, याचा अर्थ ज्या कारणामुळे लोकांची वस्तू व सेवेबद्दलची मागणी वाढते व त्यातून चलनवाढ निर्माण होते, त्या घटकांचा समावेश मागणीजन्य चलनवाढ या घटकात होतो। आता परीक्षेत कधी कधी काय विचारतात, ऑप्शन देतील आणि विचारतील की यापैकी कुठला घटक हा मागणीजन्य चलनवाढीशी संबंधित आहे किंवा पुरवठाजन्य चलनवाढीशी संबंधित आहे। यामध्ये अजून एक हा मागणीजन्य, किंमतजन्य आणि अजून एक तिसरा घटक विचारतात कधी कधी, आयातजन्य मागणी, आयातजन्य महागाई विचारतात। महागाई म्हणजे किंवा चलनवाढ, म्हणजे आयात वाढली की कधी कधी जी महागाई असते ती वाढते। त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो। आता मागणीजन्य चलनवाढमध्ये काय आहे, मागणी वाढली की चलनवाढ होते, प्राइस वाढते। आता दुसरा काय, पुरवठाजन्य किंवा पुरवठा चलनवाढ। पुरवठ्याचा काय परिणाम होतो चलनवाढत काय आहे, याचा अर्थ ज्या कारणामुळे वस्तूच्या किमती वाढतात किंवा पुरवठा कमी होतो त्या घटकांचा समावेश यामध्ये होतो। सरकारने वस्तूच्या निर्यातीवर, आता बघा, निर्यातीवर अधिकांश भर दिला असेल तर देशात वस्तूची उपलब्धता कमी होते। म्हणजे समजा भारताने जर निर्यात केली दुसऱ्या देशात तर त्या वस्तूची भारतात उपलब्धता कमी होते, म्हणजे पुरवठा कमी झाला। यातून पुरवठा कमी होतो, किंमत वाढते, म्हणजे किंमत वाढ झाली। नैसर्गिक व इतर आपत्तीमुळे सुद्धा पुरवठा कमी होतो। मागणीजन्य घटक, किंमतजन्य घटक आणि आयातजन्य घटक, हे 3 घटक असतात, यामध्ये चलनवाढ किंवा भाववाढ निर्माण होते। आता बघा नेक्स्ट क्वेश्चनवर, क्वेश्चन नंबर 2 काय आहे, किंमत वाढीचे नियंत्रण करणे कोणत्या पंचवार्षिक योजनेचे प्रथमच जाहीर केलेले उद्दिष्ट होते। तुमचे ऑप्शन आहे 7व्या, 9व्या, दुसऱ्या किंवा पहिल्या। तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पहिल्यांदा किंमत जी नियंत्रण म्हणजे महागाई कमी करण्याचं उद्दिष्ट ठरवलं होतं पहिली पंचवार्षिक योजनेत। आता पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता, कालावधी किती होता, 1951 ते 56 हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता। प्रतिमान काय होतं, तर प्रतिमान होतं हेरोडोमर, हे लक्षात ठेवा, 2 वेळा विचारलं एमपीएससीत, हेरोडोमर हा प्रतिमान होता। आणि अध्यक्ष कोण असतात, अध्यक्ष पीएम असतात, प्रधानमंत्री। त्यावेळी प्रधानमंत्री कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू। आता कालावधी 51 ते 56, प्रतिमान हेरोडोमर आणि प्रधानमंत्री जे पंडित जवाहरलाल नेहरू। उपाध्यक्ष कधी कधी विचारतात। आता यामध्ये अजून काय बघायचं आपल्याला की दुसऱ्या महायुद्धामध्ये, आता दुसरा महायुद्ध 1939 ते 1945 पर्यंत दुसरा महायुद्ध चालू होता। दुसऱ्या महायुद्धामुळे जी किंमत वाढ झाली होती, महागाई निर्माण झाली होती दुसऱ्या महायुद्धामुळे। त्यामुळे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्दिष्ट होते त्यांचे, त्या उद्दिष्टामध्ये हा एक उद्दिष्ट होतं की महागाई आपण कमी करू। यामध्ये जी पहिली पंचवार्षिक योजना सक्सेसफुल होती, जी आर्थिक वाढीचा अपेक्षित दर त्याने ठरवला होता पहिल्या पंचवार्षिक योजना, अपेक्षित दर म्हणजे आपण किती % ग्रोथ करणार आहोत, अपेक्षित दर होतं त्यांचं 2.1%, 2.1%, आणि त्यांची प्राप्त झालं 3.6%। म्हणजे आपण बोलू शकतो की पहिली पंचवार्षिक योजना सक्सेसफुल।
आता काय लक्षात ठेवायचे, ही पहिली पंचवार्षिक योजना होती आणि यामध्ये जी भाववाढ कमी करण्याचं उद्दिष्ट ठरवलं होतं. आता चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 3, भाववाढ नियंत्रण करण्यासाठी कोण कार्य करते? म्हणजे भाववाढ नियंत्रण करण्यासाठी कोण कार्य करते? तुमचे ऑप्शन आहे रिझर्व्ह बँक, केंद्र सरकार, कृषी मंत्रालय किंवा भाववाढ नियंत्रण मंडळ. हा राज्यसेवा 2011 ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर एमपीएससीने याचं उत्तर दिलं होतं केंद्र सरकार. तर जे भाववाढ नियंत्रण असते ते केंद्र सरकार आणि जी आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही दोन्ही करते. उत्तर बरोबर आहे केंद्र सरकार. आता भाववाढ नियंत्रण जर करायची असेल तर ते 2 उपाय आहेत. भाववाढ का चलनवाढ एकच आहे. एक असतो मौद्रिक उपाय आणि दुसरा आहे राजकोषीय उपाय. हे 2 उपाय असतात. मौद्रिक उपाय आरबीआय करते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि जे राजकोषीय उपाय असतात ते असते भारत सरकार करते. भारत सरकार. मौद्रिक उपायमध्ये काय काय असतो? कठोर मौद्रिक धोरण म्हणजे CRR, SLR यांची प्राइस वाढवणे, बँक दरात वाढ करणे, म्हणजे लोक जे बँकेकडून पैसे घेतात ते बँक दरात, एक बँक रेट म्हणतात त्याला, बँक रेटात वाढ करणे. कठोर मौद्रिक धोरण यूज केलाय CRR आणि SLR. यामध्ये CRR आणि SLR या दोघांची जर प्राइस वाढवली तर लोकांकडे पैसा कमी येतो आणि त्यामुळे चलनवाढ कमी होते. बँक दरात ते वाढ करतात, यामुळे पण लोकांकडून पैसा कमी होतो. तिसरा काय, खुल्या बाजारात सरकारी कर्ज रोख्यांची विक्री. हा ओपन मार्केट सुद्धा म्हणतात त्याला. काय म्हणतात? ओपन मार्केट. ओपन मार्केट यामध्ये काय करतात, आरबीआय खुल्या बाजारातील सरकारची जी रोखे असतात ते मार्केटमध्ये विकते आणि पैसा गोळा करते. यामुळे काय होतो, बाजारातील जो पैसा होतो तो कमी होतो आणि बाजारातील पैसा कमी झाला की चलनवाढ आपोआप कमी होते. दुसरा कारण आहे राजकोषीय उपाय. राजकोषीय उपाय हा भारत सरकार करते. यामध्ये सरकार काय काय करते, सार्वजनिक खर्चात घट, म्हणजे जे सार्वजनिक खर्चात जे आपलं रोड, बिजली हे बनवायचे असेल त्याला, तर सार्वजनिक खर्चात ते कमी करते. यामुळे काय होतं, लोकांकडील पैसा कमी होतो. दुसरा काय, करात वाढ करते, कर वसुली. प्रत्यक्ष कर किंवा अप्रत्यक्ष कर दोन्हीमध्ये जर वाढ केली तर मार्केटमधील जो पैसा आहे तो कमी होईल आणि भाववाढ आपोआप नियंत्रण होईल. हे लक्षात ठेवायचे. जर बाजारात पैसा जास्त असेल तर भाववाढ निर्माण होणार आणि बाजारातील पैसा कमी असेल तर भाववाढ कंट्रोल होणार. सिल्कीचे अंदाजपत्र. आणि चौथा आहे सार्वजनिक कर्ज. हे राजकोषीय उपाय. कधी कधी राजकोषीय उपाय आणि जे मौद्रिक उपाय हे वेगवेगळे विचारतात. हे लक्षात ठेवायचे. मौद्रिक धोरण हे कुठलं आहे, जी आरबीआय करते आणि राजकोषीय धोरण भारत सरकार. आता चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 4, आधार वर्षातील निर्देशांक नेहमी प्रमाण असतो. हा कसल्याबद्दल विचारतोय, तर हा विचारतोय घाऊक किंमत निर्देशांक, ज्याला WPI म्हणतात. त्याबद्दल हा विचारतोय की त्यांचा जो आधारशील वर्ष किती असतो. तुमचे ऑप्शन आहे, वर्ष नाही विचारले त्यांनी, किंमत विचारली. ऑप्शन आहे A 0, 10, 100 या 1000. त्याचं उत्तर आहे ऑप्शन C 100. आता हा विचारतोय, तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, किंमत वाढली की कमी झाली हे लक्षात ठेवायचं असेल तर एक निर्देशांक आहे, त्याला म्हणतात घाऊक किंमत निर्देशांक. किंमत निर्देशांक याला होलसेल प्राइस इंडेक्स म्हणतात, WPI, होलसेल प्राइस इंडेक्स. ह्या मोजत असताना 23 वस्तूचा आधार घेतला जातो. हा विचारतात कधी किती 23 वस्तूचा आधार घेतला जातो. घाऊक किंमत निर्देशांक हा कधी कधी वेगळा, म्हणजे करंट मध्ये पण विचारतात, WPI म्हणतात. आधारभूत वर्ष जर विचारला असेल तर आज याचा आधारभूत वर्ष आहे 2011-12. आता 2017 करतील ते, पण आता 2011-12 आहे. आधारभूत वर्ष किती आहे, 2011-12. आणि आधारभूत वर्षातील निर्देशांक विचारला असेल तर 100, त्याला आधारभूत वर्ष म्हणतात. म्हणजे काय करतात, आता बघा 2021चा जर त्यांना घाऊक किंमत निर्देशांक हा मोजायचा असेल तर 2011-12चा 100 मोजतात, त्यावेळी 100 होतं असं मोजतात आणि यामध्ये जे डिफरंट असेल ते सादर करतात. जर गाव मोजण्यासाठी प्राथमिक वस्तू, यामध्ये प्राथमिक वस्तू आणि दुय्यम वस्तू. प्राथमिक वस्तूमध्ये ते इंधनचा वापर करतात, इंधन. उत्पादित वस्तू, या वस्तूचा इंधन आणि प्राथमिक वस्तू म्हणजे या प्राथमिक वस्तूमध्ये इंधन वस्तू आणि उत्पादित वस्तू या किमतीचा विचार केला जातो. हे लक्षात ठेवायचे. यामध्ये इंधन आणि प्राथमिक वस्तू एवढा लक्षात ठेवायचे. टोटल वस्तू कधी कधी विचारले त्यांनी तर 697 वस्तूचा समावेश यामध्ये असतो. वस्तूचा समावेश.
23 वस्तूच्या आधारावर मोजली जाते. आता बघा मी तुम्हाला 23 वस्तूच्या आधारावर आणि टोटल जर वस्तू विचारली तर 497 वस्तूचा विचार केला जातो. हे एकदा हे वाचून घ्या, घाऊक किंमत निर्देशांक. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 5. कोणत्या कारणामुळे किंमत वाढतात? कुठल्या कारणामुळे किंमत वाढते? तुमचे ऑप्शन आहे अप्रत्यक्ष कर, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष कर. तर वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए अप्रत्यक्ष कर. आता प्रत्यक्ष कर, दोन कर असतात. करांचे दोन प्रकार आहे. कुठले कुठले? एक असतो प्रत्यक्ष, त्याला डायरेक्ट म्हणतात. एक असतो अप्रत्यक्ष, त्याला इनडायरेक्ट म्हणतात इंग्लिशमध्ये. प्रत्यक्ष करामध्ये काय आहे? आपले इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, त्याला महामंडळ कर म्हणतात मराठीमध्ये. महामंडळ कर प्रत्यक्ष कर म्हणतात त्याला. इन्कम टॅक्स प्रत्यक्ष कर आहे आणि महामंडळ कर हे प्रत्यक्ष कर आहे. आणि जीएसटी अप्रत्यक्ष कर असतो. जीएसटी मध्ये हे वस्तू व सेवावर लादली जाते. वस्तू व सेवा हा एक अप्रत्यक्ष कर आहे. जीएसटी म्हणजे अप्रत्यक्ष कर. जर किंमत कोणत्या कारणामुळे किंमत वाढते, जर जीएसटी वाढवला, जर समजा एका वस्तूची प्राइस या गुड्स अँड सर्व्हिसची प्राइस 100 रुपये असेल आणि त्याने जीएसटी वाढवला आणि जीएसटी केला 50 रुपये, तर टोटल प्राइस किती झाली वस्तूची? 150 रुपये. मग यामध्ये काय झालं? किंमत वाढली. तर अप्रत्यक्षमुळे अप्रत्यक्ष कर जर वाढवला तर किंमत वाढते, हे लक्षात ठेवायचं. आणि अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष हे पण वाचून टाका एकदा. तर नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 6. भाववाढ नियंत्रण डॅश डॅश मार्फत केली जाते. तुमचे ऑप्शन आहे रेपो, उलट रेपो, रोख राखीव गुणोत्तर किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कर्ज. तो आता इथे पर्यायी उत्तर आहे. असं पर्यायी उत्तर येतात. पर्याय उत्तर आहे तुमचे. ऑप्शन आहे एक म्हणजे रेपो आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज. ऑप्शन बी अब म्हणजे रेपो आणि उलट रेपो. हे आरबीआय ठरवते. यावरून काय होतं? मार्केटमधील पैसा कमी जास्त करण्याचं काम करते आरबीआय. रोख राखीव गुणोत्तर किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज. तर याचं ऑप्शन आहे उत्तर डी. बघा अ ब क उत्तर याचं. रेपो, उलट रेपो आणि रोख राखीव निधी. CRR आणि SLR. रेपो म्हणजे आता बघा, रेपो म्हणजे जर बघा कर्ज घेण्याचं काम करते तो बँकेचे दोन टाईप असतात. एक असते आरबीआय आणि दुसरे असतात कमर्शियल बँक. जर कमर्शियल बँकेने आरबीआय कडून कर्ज घेतला असेल, इथून कर्ज घेतलंय, कमर्शियल बँकेने आरबीआय कडून जर कर्ज घेतला असेल तर त्याला म्हणतात रेपो रेट. आणि जर आरबीआयनी कमर्शियल बँकेकडून कर्ज घेतला असेल, समजा आरबीआय कमर्शियल बँक कुठले असतात? आपले बडोदा बँक, आपलं स्टेट बँक ऑफ इंडिया, हे कमर्शियल बँक आहेत. जर आरबीआयने कमर्शियल बँकेकडून कर्ज घेतला असेल त्याला म्हणतात उलट रेपो. CRR SLR हे आरबीआय ठरवते आणि कमर्शियल बँकांना स्वतःकडे पैसे ठेवावे लागतात तेवढे. तर यामुळे काय होतं? आता रेपो रेट जर समजा आरबीआयने कमर्शियल बँकेला कर्ज दिलं असेल तर पैशाची किंमत, पैसे वाढतात मार्केटमधले. काय होणार? पैसा वाढणार. आणि पैसा वाढला, हा वाढण्याचे चित्र आहे. पैसा वाढला की जी किंमत असते वस्तूची किंमत ती वाढते. पैसा वाढला की मागणी वाढते आणि मागणी वाढल्यामध्ये किंमत वाढ होते. आणि उलट रेपो काय घेते आरबीआय? म्हणजे जर मार्केटमधील जो पैसा आहे तो कमी करायचा असेल तर उलट रेपो. हे दर असतात जे कमर्शियल बँक आणि आरबीआय मध्ये, आरबीआय ठरवते आणि कमर्शियल बँकेला रेपो रेट, उलट रेपो रेट. आपण बँक हा चॅप्टर जेव्हा बघणार आहोत त्यामध्ये बघू आपण. भाववाढ नियंत्रण करण्याचे कुठला कारण आहे? रेपो, उलट रेपो. आणि यांचे कमी जास्त केले की भाववाढ नियंत्रण होते. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 7. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो? साधन विचारले त्यासाठी. तुमचे ऑप्शन आहे मौद्रिक धोरणात बदल, आयात शुल्कात कपात, सार्वजनिक वितरण व्यवस्था किंवा वरीलपैकी सर्व. त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी. राज्यसेवा पूर्व 2012चा क्वेश्चन आहे. वरीलपैकी सर्व म्हणजे कुठले कुठले कारण आहे ज्यामुळे महागाई नियंत्रणात आणू शकते? ऑप्शन बघा. मौद्रिक धोरणात बदल करण्याचं काम कोण करतं? आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय. यामध्ये CRR, SLR, रेपो रेट, रिझर्व्ह रेपो रेट यानं कमी जास्त करून महागाई नियंत्रणात आणू शकते. आयात शुल्कात कपात, यामुळे पण महागाई जी कमी होते. आयात शुल्कात कपात कोण करणार? भारत सरकार. इम्पोर्ट ड्युटी, एक्सपोर्ट ड्युटी म्हणतात त्याला. तिसरा काय? सार्वजनिक वितरण व्यवस्था. यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे जी सरकार जी कमी किमतीमध्ये लोकांना जी सुविधा उपलब्ध करून देते, जी अन्न वगैरे जी आपलं आता बघ गेहूं, तांदूळ 2 रुपये किंवा 3 रुपये किलो जे लोकांना दिली जाते त्याला सार्वजनिक वितरण व्यवस्था असे म्हणतात. यामुळे महागाई नियंत्रणात आणू शकते.
यामुळे काय होईल, डिमांड कमी होईल लोकांची आणि प्राइस कमी होण्याची शक्यता असते. चला नेक्स्ट क्वेश्चनवर, क्वेश्चन नंबर 8. मुद्रास्फीतीचा वाढीचा सरकारचा कर वसुलीवर कसा परिणाम होतो? मुद्रास्फीतीमध्ये भाव वाढ, हे लक्षात ठेवायचे. भाव वाढ किंवा चलन वाढ. मुद्रास्फीती लोकांना कळत नाही, भाववाढ किंवा चलनवाढ याचा अर्थ आहे. जर यावर वाढीचा सरकारच्या कर वसुलीवर काय परिणाम होईल? आता ऑप्शन बघा. कर वसुली वाढते, कर वसुली घटते, कर वसुली अप्रभावित राहते किंवा कर वसुली पाहिजे असते तर वाढते किंवा नंतर घटते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, कर वसुली वाढते. आता कर वसुली कुठली वाढणार? तर अप्रत्यक्ष कर वाढणार. अप्रत्यक्ष कर. महागाई, जर समजा वस्तूची जी किंमत वाढली, आता समजा किंमत वाढली की ज्यावर जो टॅक्स असतो जीएसटी तो पण वाढणार, आणि जीएसटी वाढला म्हणजे सरकारकडे जास्त कर वसुली आली ना. म्हणजे जर भाववाढ झाली तर गव्हर्नमेंटकडे पैसा जास्त येतो, हे लक्षात ठेवायचे. कर वसुली वाढते. चला नेक्स्ट क्वेश्चनवर, क्वेश्चन नंबर 9. खाद्य निर्देशांक, त्याला फूड इंडेक्स म्हणतात, मोजण्यासाठी कोणत्या उत्पादनांना एकत्रित केले जाते? जेव्हा गाव किंमत निर्देशांक मोजली जाते त्यामधली हा एक निर्देशांक आहे. गाव किंमत निर्देशांक मोजताना 5 निर्देशांक येतात, त्यामधील हा पहिला आहे खाद्य निर्देशांक, त्याला फूड इंडेक्स म्हणतात. कुठल्या घटकांना या कुठल्या उत्पादन एकत्रित केले जाते? तुमचे ऑप्शन आहे प्राथमिक खाद्य वस्तू आणि उत्पादनातील उत्पादित खाद्यपदार्थ, प्राथमिक खाद्य वस्तू आणि कपडे, उत्पादित संस्थेतील उत्पादित खाद्यपदार्थ गहू आणि तांदूळ, किंवा साखर, गहू, तांदूळ आणि कपडे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, प्राथमिक वस्तू. जे प्राथमिक खाद्य असतात त्यात वस्तू आणि उत्पादनातील जे उत्पादित खाद्यपदार्थ. फूड इंडेक्स मोजताना फक्त खाद्यपदार्थांचा वापर केला जातो किंवा यूज केला जातो. फूड इंडेक्स बघू आपण. हाय फूड इंडेक्स. हा निर्देशांक अन्न घटकांचे चलनवाढ मोजणारा असून याची सुरुवात 2014 पासून झाली. तीन ते देतात स्टेटमेंट, त्यामधील हा एक स्टेटमेंट असू शकतो की फूड इंडेक्सची सुरुवात कधी झाली. यात केवळ अन्न वस्तूचा विचारात घेतले जाते. अन्न वस्तू, हे लक्षात ठेवायचे, अन्न वस्तू फक्त विचारात घेतली जाते. आता या बाकीच्या ऑप्शन मध्ये काय होते? कपडे, गेहूं, तांदूळ हे बरोबर आहे, आणि यामध्ये अजून साखर वगैरे. कपडे आले बघा, हा आउट झाला. कपडे, इथे कपडे, म्हणजे यामधून तुम्ही मोजू शकता. ऑप्शन वरून पण कधी कधी उत्तर निघतो. सीपीआय आधारित वार्षिक सरासरी चलनवाढ मोजण्यासाठी 2012-13 आधारभूत वर्ष बघा, 12-13 आहे. या वर्षाला 2000 आधार 10 हे आधारवर्त, म्हणजे 2012-13 किंवा 13-14 या वर्षी फूड इंडेक्स मोजला होता तेव्हा आधारभूत वर्ष होता 2010. तर 2014-15 मध्ये किंवा 18-19 मध्ये आधारभूत वर्ष 2012. कधी कधी हे विचारतात की जेव्हा 2018 मध्ये फूड इंडेक्स मोजला होता किंवा मोजलेली होती तेव्हा आधारभूत वर्ष किती होतं? तर 2012. हे वाढते, म्हणजे कमी, कधी हे चेंज होत राहते फूड इंडेक्स. चला नेक्स्ट क्वेश्चनवर, क्वेश्चन नंबर 10. खालीलपैकी कोणते मागणीजन्य चलन फुगवट्याचे कारण नाही? तुमचे ऑप्शन आहे अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यात वृद्धी, लोकांच्या बचतीमध्ये घट, निर्यातीत वाढ किंवा मंजुरी दरात वाढ. तर याचं उत्तर ऑप्शन डी, मंजुरी दरात वाढ. आता पर्सेंट नीट वाचा परत. खालीलपैकी कोणते मागणीजन्य चलन विचारलंय, फुगवट्याचे कारण नाही? तर याचं उत्तर आहे मंजुरी दरात वाढ. आता यामधील हे जे 3 कारण आहे, त्या 3 कारण हे मागणीजन्य, यामुळे मागणीशी संबंधित आहे. अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यात वृद्धी, जर मार्केटमधील पैसा वाढला तर मागणी वाढणार, हे लक्षात. आपण पाठी बघितलंय, जर पैसा वाढला की मागणी वाढते, आणि मागणी वाढली की जी प्राइस असते ती वाढते, किंमत वाढते, तर लोकांकडे आपोआप ही मागणी वाढणार. दुसरा ऑप्शन काय? लोकांच्या बचतीमध्ये घट. जर लोक कमी पैसे बचतीमध्ये टाकले, सेव्हिंग करायला, म्हणजे सेव्हिंग जर लोकांनी कमी केली की लोकांकडे पैसा जास्त होईल, आणि पैसा जास्त झाला की मागणी वाढणार, आणि मागणीवरून परत प्राइस वाढणार. तिसरा कारण निर्यातीमध्ये वाढ. जर निर्यातीमध्ये वाढ केलंय की निर्यात वाढली, समजा एखादी वस्तू किंवा गुडची निर्यात वाढली, तर जर पुरवठा, त्यामध्ये काय होतं, पुरवठा वाढतो, आणि पुरवठा वाढला की जी प्राइस कमी होते किंवा विदेशातली वस्तू असेल तर प्राइस वाढते. पण हे कशाशी संबंध आहे? मागणीजन्य चलन विचारलंय त्याने. एक मागणीजन्य चलन असतो, दुसरा गोष्ट कुठला असतो? किंमतजन्य, आणि तिसरा असतो महागाईजन्य. हे 3 वेगवेगळे तुम्हाला वाचायचं आहे. जर तुम्हाला याबद्दल वाचायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शन तुम्हाला लिंक भेटेल. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून किंवा किंमत किंवा भाववाढ हा पूर्ण चॅप्टर वाचू शकतात.
तिथे सिलेबस पण दिलाय वरती आणि खाली कुठले कुठले टॉपिक आहे ते तुम्ही वाचू शकतात. पूर्ण स्पष्टीकरणमध्ये पूर्ण दिलाय ते 3-4 पेजेस आहे, तुम्ही वाचून घ्या. मागणीजन्य चलन आणि हे वेगवेगळे दिलंय. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 11. बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे? पतनियंत्रणाचे कोणते साधन आहेत? बँक दर. तुमचे ऑप्शन आहे संख्यात्मक, गुणात्मक, संख्यात्मक गुणात्मक किंवा वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए संख्यात्मक. बँक दर जे बँक दर असतो हा संख्यात्मक वापर आहे. पतनियंत्रणाचा कुठला वापर आहे? संख्यात्मक. यामध्ये बँक दरमध्ये कुठला आहे? SLR, CRR यांची प्राइस कमी जास्त करणे हे कोण करते? हा मौद्रिक उपाय आहे. कुठला उपाय? मौद्रिक उपाय. दोन उपाय आपण बघितले, मौद्रिक उपाय आणि दुसरा आपण कुठला बघूया? राजकोषीय उपाय. परत रिपीट करतो, जे मौद्रिक उपाय कोण करते? RBI. आणि राजकोषीय उपाय जे करतात ते कोण करते? भारत सरकार. तर संख्यात्मक आणि गुणात्मक ह्यामध्ये हा 12वी जर तुम्ही 12वी स्टेट बोर्ड वाचली, इकॉनॉमी वाचली तर ते संख्यात्मक आणि गुणात्मक हे दिले आहे. कुठला गुण असतो तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्ही हे संख्यात्मक गुणात्मक पण वाचू शकतात. नेक्स्ट क्वेश्चनवर. रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत टिंबटिंबचा समावेश होतो. संख्यात्मक पद्धतीत तुमचे ऑप्शन आहे खुल्या बाजारातील कर्जरोख्यांची खरेदी विक्री, बँक रेट, ऑप्शन सी राखीव निधीचे बदलते प्रमाण, या ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धती आपण पाठी पण संख्यात्मकच क्वेश्चन होता चा समावेश होतो. STI पूर्व 2017चा क्वेश्चन आहे. खुल्या बाजारातील कर्जरोख्यांची खरेदी किंवा विक्री. जर आपण मौद्रिक उपाय पाठी बघितले, मौद्रिक उपाय त्यामध्ये हे सगळे ऑप्शन होते. खुल्या बाजारातील कर्जांची खरेदी विक्री, बँक रेट किंवा व्याजदर कमी जास्त करणे, राखीव निधीचे बदलते प्रमाण, SLR आणि CRR बद्दल बोलतोय तो, कमी जास्त करणे. यामुळे काय होते? संख्यात्मक पद्धती आहेत RBIच्या. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. ओपन मार्केट ऑपरेशन च्या मार्गाने चलनवाढ रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक, हे मध्यवर्ती बँक म्हणजे RBI, खालीलपैकी कुठले पाऊल उचलते? तुमचे ऑप्शन आहे सरकारी रोखे विकणे, सरकारी रोखे खरेदी करणे, व्यापारी बँकेचा लीट वाचा उसनवारीचा व्याजदर वाढवणे किंवा व्यापारी बँकेचा उसनवारीचा व्याजदर कमी करणे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए सरकारी रोखे विकणे. आता बघा, ओपन मार्केट हा जो ओपन मार्केट ऑपरेशन RBI राबवते, ज्या मार्गाने चलनवाढ रोखण्यासाठी विचारलंय म्हणून जे RBI ते सरकारी रोखे विकणार. आणि जर चलनवाढ वाढवायची असेल म्हणजे जर मंदी आली असेल, मंदीवर एक उपाय आहे की सरकारी रोखे विकणे किंवा खरेदी करणे. हा एक उपाय असतो. सरकारी रोखे खरेदी करते RBI, त्यामुळे मंदी असते ती दूर होते. पण इथे काय चलनवाढ झाली, यामुळे सरकारी रोखे विकणार. हे लक्षात ठेवायचं. सरकारी रोखे विकले की मार्केटमधील जो पैसा आहे तो RBI कडे येईल आणि त्यामुळे पैसा कमी झाला की मागणी कमी होईल आणि मागणीमुळे चलनवाढ कंट्रोल होते. चला हा एकदा वाचून का, ओपन मार्केट ऑपरेशन. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 14. भाववाढीच्या नियंत्रणाचा मौद्रिक उपायात यांचा समावेश होतो. मौद्रिक उपायात तुमचे ऑप्शन आहे बँकेच्या पुरवठ्यावर निर्बंध, बँक दरात वृद्धी, सार्वजनिक खर्चात कपात किंवा बचतीस प्रोत्साहन. तर आता पर्याय उत्तर बघा. ऑप्शन ए अ, ब, क किंवा क, ड. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी अ आणि ब. अ आणि ब. बँक. आता बघा इथे काय मौद्रिक उपाय विचारलाय म्हणजे असले यामध्ये ऑप्शन बघायचे जे RBI राबवणार. RBI कुठले आपण बँकांच्या पतपुरवठ्यात निर्बंध आणणार. कोण आणणार? RBI. दुसरा बँक दरात वृद्धी कोण करणार? RBI. सार्वजनिक खर्चात कपात करण्याचे काम कोण करते? भारत सरकार. हा भाववाढीवर उपाय आहे, हे लक्षात ठेवायचं. हा भाववाढीवर उपाय आहे पण मौद्रिक उपाय नाही. कुठला उपाय? राजकोषीय उपाय आहे. कुठला उपाय? राजकोषीय उपाय. आणि चौथावर बचतीस प्रोत्साहन, हे जनता देणार. हे पण सरकारच करते, भारत सरकार करते. हा पण राजकोषीय उपायच आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 15. सार्वजनिक वस्तूचे किंवा सार्वजनिक वस्तू आणि गुणात्मक वस्तू असे विभाजन करणारे अर्थशास्त्री कोण होते? तर तुमचे ऑप्शन आहे जोल माल्टन, मिसेल उर्सुला व्हील किंवा ऑप्शन बी फिडेल सिराल आणि ऑप्शन डी प्राध्यापक मेसगेव. त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी प्राध्यापक मेसगेव. प्राध्यापक जे मेसगेव होते त्यांनी सार्वजनिक वस्तू जे तुम्हाला विभाजन करायचे असेल त्यांनी सार्वजनिक वस्तू आणि गुणात्मक वस्तू हे दोन त्यांनी जे वेगवेगळे विभाजन केलं होतं. चला नेक्स्ट. आता बघा मी परत तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला भाववाढ
आणि भाववाढ वाचायची असेल तर तुमच्याकडे जर सोर्स नसतील तर तुम्हाला खाली लिंक दिली जाईल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही भाववाढ वाचू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ अजून बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.